आणि माझ्यावर हसले. आज तेच माझ्या गाडीसमोर उभे राहून शुभेच्छा देतात. ही माझी नाही, स्वामींची लीला आहे. स्वामी अनुभव भाग 26. आणि तुम्हाला तर माहित आहे आपला पॅटर्नच वेगळा. मित्रांनो, 6 वर्षापूर्वी मी एक स्वप्न पाहिलं होतं. नवीन चारचाकी घ्यायची आहे. लोक म्हणाले तुझ्याकडे काय होणार नाही. त्या दिवशी मन खूप दुखलेलं होतं, पण श्री स्वामी समर्थ यांचं नाव सोडलेलं नव्हतं. रोज श्री स्वामी समर्थ यांचा नामजप सुरू करत होतं. रोज थोडी सेविंग केलेले होते. स्वप्न मनात जपलेलं होतं आणि विश्वास खूप घट्ट केलेलं होतं. रोज डेली, वीकली आणि मंथली हिशोब ठेवायला लागलं होतं. त्यातून जे बचत करेल त्याचं मी सेविंग करत होतं. मला टोमणे सुरूच होते. मोठी स्वप्न पाहू नकोस, तुझी कुवत नाही, हे शब्द वारंवार ऐकलेलं होतं. कधी कधी एकटं बसून रडतही होतं. स्वामींच्या चरणी डोकं ठेवलेलं होतं. मनात एकच प्रार्थना केली होती, स्वामी मला सामर्थ्य द्या. आणि पुढे चालत राहिलेलं होतं. रोज थोडी बचत, रोज थोडा त्याग, छोटा इच्छा बाजूला ठेवलेल्या होत्या. मित्रांच्या पार्टी टाळलेल्या जात होत्या. अनावश्यक खर्च मी बंद केलेला होता. मनात फक्त एकच धैर्य ठेवलं होतं, स्वामींचं नाव घेत राहिलेलं होतं. अडथळे आले तरी थांबलेलं नाही. विश्वास डसू द्यायलेला नव्हता. कधी कधी वाटायचं हे स्वप्न खूप मोठं आहे, पण आतून आवाज यायचा, योग्य वेळी योग्य होईल. स्वामींवर पूर्ण भरोसा ठेवलेला होता. स्वतःवरही विश्वास वाढवलेला होता. कष्ट थोडे वाढवलेले होतं. शांतपणे काम करत राहिलेलं होतं आणि दिवस बदलायला लागलेले होते. सर्वात महत्वाचं म्हणजे तो दिवस शेवटी आलेला होता. शोरूम मध्ये मी उभा राहिलेलं होतं. डोळ्यात खूप पाणी आलेलं होतं. हात माझं थरथरत होते. कागदावर सर्व काही सही व प्रोसिजर केलेलं होती. चावी हातात घेतलेलं होतं. स्वामींचं नाव घेतलेलं होतं. मन माझं खूप भरून आलेलं होतं. तो क्षण शब्दात मावत नाही. जे लोक, जे सहकारी ज्याने हसले होते, त्यांना कळलं नव्हतं की मी एकटा नव्हतं. स्वामी समर्थ माझ्यासोबत होतेच. रोजच्या प्रार्थना ऐकल्या गेलेल्या होत्या. रोजच्या अश्रूंना काहीतरी अर्थ मिळालेला होता. आज गाडी घरासमोर उभा आहे आणि माझा विश्वास अधिक मजबूत झालेला आहे. ही सर्व काही श्री स्वामी समर्थ यांची कृपाच आहे. लोक आता मला म्हणतात, खूप छान केलास, आम्हाला अभिमान आहे. कालचे टोमणे आज शुभेच्छात मला बदललेले दिसलेले होता. लोक किती स्वार्थी असतात हे मला कळलेलं होतं. माझं तोंड नाही बंद झालेलं होतं. त्यांची शांतता झालेली होती. स्वामींनी त्यांना उत्तर दिलेलं होतं. कर्मातून दिलेलं होतं आणि वेळेवर दिलेलं होतं. मी काही मोठा माणूस नाही. मी फक्त सातत्य ठेवलेलं होतं. स्वामींचं नाव मी सोडलेलं नव्हतं. रडलो पण हार मानलेली नव्हती. अडचण्या खूप आलेले होतं, पण पाय मागे घेतलेलं नाही. सेविंग ही चालू ठेवलेली होती आणि विश्वास खूप वाढत राहिलेलं होतं आणि स्वप्न माझं साकार झालेलं होतं. माझ्या प्रिय भक्तांनो, आज तुम्ही ही कथा ऐकत असताल तर आज एकच सांगतो, टोमणा ऐकून थांबू नका. स्वामींवर श्रद्धा ठेवा. रोज थोडं काम करा, रोज थोडी बचत करा. योग्य वेळी योग्य हे येतच. कृपा हे होताच. विश्वास हे जिंकतोच. स्वामी कधी साथ सोडत नाहीत. जे माझ्यासाठी अशक्य होतं ते सगळं श्री स्वामी समर्थ यांनी शक्य केलेलं होतं. मी रडलो तेव्हा त्यांनी साथ दिलेले होते. आज माझी चारचाकी फक्त आणि फक्त स्वामींच्या कृपेची साक्ष आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय, असा मी लोगही लिहिलेलं होतं गाडीच्या मागे. त्या दिवशी गाडी घरी आणलेले होते. घरासमोर आरती झालेले होतं. आईच्या डोळ्यात पाणी आलेलं होतं. बाबाच्या चेहऱ्यावर मोठा अभिमान होता. मी शांत उभा होतं. स्वामींचे नाव घेत होतं. 6 वर्षाचा प्रवास मला आठवत होता. टोमणे, अपमान, संघर्ष आणि श्रींची कृपा शेवटीही होतच असते. ज्यांनी हसून विचारलं होतं, कधी घेणार रे गाडीला का, आज तेच पाहायला आलेले आहेत. हात फिरून म्हणाले, अरे लका, खूप छान गाडी आहे. मनात माझ्या हसू आलेलं होतं, पण मी शांत राहिलेलं होतं. कारण उत्तर मी दिलं नाही. स्वामीने जे काय होतं ते उत्तर त्यांच्यासमोर होती. त्या चावीमध्ये फक्त लोखंड नव्हतं, त्यात माझे कष्ट होते. त्यात माझा संयम होतं. त्यात माझा त्याग होता. रोजच्या बचतीची ताकद होती. रोजच्या नामजपाची शक्ती होती. विश्वासाचा पाया होता आणि श्री स्वामी समर्थांची कृपा होती. मी काय श्रीमंत नव्हतं. मी काय मोठा व्यवसाय नव्हता.
व्यक्त मोठं स्वप्न करत होतो मी. मन माझं मजबूत केलेलं होतं. खर्चांवर नियंत्रण ठेवलेलं होतं. स्वतःला बदलायला लागलेलं होतं. सवय माझ्या सुधारल्या लागलेलं होतं. वेळ वाया घालवणे बंद केलेलं होतं आणि धैर्यावर लक्ष ठेवलेलं होतं. कधी कधी थकवा यायचा, कधी कधी निराशाही यायचा, पण मी एकटाच नव्हतं. स्वामींचे चित्र समोर ठेवलेलं होते. डोळे मिटून प्रार्थना केलेली होती. मन माझं शांत होत होतं. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला लागलो. पुन्हा बचतीची सवय केलेली होतं. पुन्हा प्रयत्न सुरू केले. लोक म्हणायचे हे तुझ्यासाठी नाहीच, पण माझं मन म्हणायचं स्वामी आहेत. त्या एका विचाराने भीती माझी कमी झालेली होती. शंका माझी दूर झालेली होतं. आतून थोडं मला बळ मिळालेलं होतं आणि पावलं माझे पुढे पुढे चालत होते. पहिली टेस्ट ड्राईव्ह घेतली तेव्हा हात माझे खूप थरथरत होते. डोळ्यासमोर संपूर्ण प्रवास माझा उभा राहिलेला होता. रोजची बचत मला आठवलेली होती. रात्र केलेला नामजप मला आठवत राहिलेलं होतं. रडून काढलेले दिवस मला आठवत होते आणि मनात एकच शब्द आलेला होता, धन्यवाद श्री स्वामी समर्थ. आज जे काय आहे ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे. आज गाडी रस्त्यावर चालते. लोक बघतात, काही कौतुक करतात, काही शांत करतात, पण मला माहित आहे ही केवळ वस्तू नाही, ही श्रद्धेची जिंक आहे, ही सातत्याची कमाई आहे, ही कृपेची साक्ष आहे. 6 वर्षे लहान नाहीत. प्रत्येक वर्ष मला घडवलेलं होतं. माझा अहंकार थोडा कमी केलेलं होतं. संयम मला वाढवलेलं होतं. कष्टाची किंमत मला शिकवलेलं होतं. लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला शिकवलेलं होतं आणि विश्वास दृढ केला होता. ही तर खरी कमाई आहे. आज कोणी विचारलं कसं जमलं, मी एकच उत्तर देतो, रोज थोडं थोडं बचत, रोज थोडा माझा प्रयत्न केलेलं होतं, रोज थोडा विश्वास आणि स्वामींची साथ, इतकेच. मित्रांनो, शेवटी मी एवढंच सांगतो, या अनुभवातून ज्यावेळी मी रडलो स्वामी माझ्याजवळ शांत उभे होते. ज्यावेळी मी थकलो त्यांनी मला उचललेलं होतं. आज मी 4 चाकी त्यांच्या कृपेची निशाणी आहे. टोमण्यांना उत्तर देऊ नका, कर्माने उत्तर द्या. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. जर हा अनुभव तुमच्या मनाला थोडा तरी स्पर्श करून गेला असेल तर फक्त एकच करा, मनापासून जय जय स्वामी समर्थ लिहा. अशा जिद्दीच्या आणि विश्वासाच्या स्वामी समर्थ अनुभव ऐकायचा असतील तर आपल्या परिवारामध्ये सामील व्हा. तुमचा एक छोटा आधार कुणाच तरी मोठं स्वप्न बनू शकतं. पॅटर्न वेगळ्या चॅनेलला प्रेमाने सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला तर माहीतच आहे आपला पॅटर्नच वेगळा आहे. श्री स्वामी समर्थ.